अमेरिकेच्या व्हाईट हाऊस जवळ गोळीबार झालेला आहे। व्हाईट हाऊस जवळ 20 राऊंड फायर करण्यात आलेत। सिक्रेट सर्व्हिसेसकडून हल्लेखोराचा एन्काउंटर करण्यात आलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या सुरक्षित असल्याची माहिती मिळते। गोळीबार दरम्यान ट्रम्प हे व्हाईट हाऊसमध्येच होते। अमेरिकेच्या व्हाईट हाऊस जवळ गोळीबार झाल्याची ही घटना घडलेली आहे। आपण हा व्हिडिओ पाहतो, याच्या पाठी आपल्याला गोळीबाराचा आवाज ऐकू येतोय। या गोळीबारानंतर सिक्रेट सर्व्हिसेसनं लगेचच त्या हल्लेखोराचा एन्काउंटर केलेला आहे। That President Trump has said a deal is close only for the two. आणि या संदर्भात अधिक विश्लेषणासाठी आपण जाणार आहोत सतीश ढगे सरांकडे। सर, आपण पाहतोय सातत्यानं डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ले होत आहेत। 2 घटना झालेल्या होत्या, यापूर्वी सुद्धा अनेकदा त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता। काय सांगाल, कसं विश्लेषण कराल? नक्कीच श्वेता, 3-4 महत्वाच्या गोष्टी आपल्याला या सगळ्या घटनेच्या अनुषंगाने लक्षात घ्याव्या लागतील। पहिली गोष्ट, ही काही एकुलती एक किंवा पहिली घटना नाही। मागच्या 30 दिवसांमध्ये 3 ते 4 अशा प्रकारच्या घटना घडल्या, ज्याच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प किंवा त्यांच्या वकिलांवर अशा प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला। मग नेमका जर अशा प्रकारे वेळोवेळी हल्ले होत असतील तर नेमकी याची कारण मीमांसा काय आहे? म्हणजे काही लोकल फॅक्टर्स याच्यासाठी कारणीभूत आहेत की आंतरराष्ट्रीय ग्लोबल जिहादी नेटवर्कचा याच्याशी काही संबंध आहे, हे पाहणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे। पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, 1 महिन्यापूर्वीच ज्यावेळेस व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनर्सच्या वेळेस अशा प्रकारचा हल्ला झाला होता, त्यावेळेस असो किंवा आजच्या घटनेमध्ये असो, सिक्रेट सर्व्हिस एजंट्स हे काही क्षणामध्येच अत्यंत ऍक्टिव्हली त्या ठिकाणी जे आहे त्यांनी त्यांची कारवाई चोखपणे बजावलेली आहे। म्हणून आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प जे आहे सगळ्या घटनांमधून आतापर्यंत सुखरूपपणे यातून बाहेर त्या ठिकाणी निघालेले आहेत। सिक्रेट सर्व्हिस एजंट जरी त्या ठिकाणी आपली भूमिका चोखपणे अदा करत असतील तरी सुद्धा एक प्रकारे कुठेतरी इंटेलिजन्सचा पूर्णतः जो आहे अभाव त्या ठिकाणी आहे। किंवा वेगवेगळ्या ज्या एजन्सीज आहेत, ज्यामध्ये वॉशिंग्टन पोलीस त्या ठिकाणी असेल, म्हणजे मेट्रो पोलीस त्या ठिकाणी असतील किंवा मेट्रोपॉलिटन पोलीस असतील किंवा FBI असेल किंवा हे सिक्रेट सर्व्हिस एजंट्स असतील, या वेगवेगळ्या ज्या एजन्सीज आहेत त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन आणखी मजबूत करण्याची गरज आहे, हे सुद्धा या अनुषंगाने बाहेर त्या ठिकाणी आलेलं आहे। तिसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही महासत्ता म्हणून बिरुदावली एक प्रकारे लावणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जरी त्या ठिकाणी असाल तरी सुद्धा तुम्ही सुरक्षित नाही। 2001 ला वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जर हल्ला त्या ठिकाणी होऊ शकत असेल तर 2026 ला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा जीव सुद्धा धोक्यात येऊ शकतो, हे या वारंवार होणाऱ्या घटनांमधून आपल्याला स्पष्टपणे लक्षात येतं। आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट की मुळात डोनाल्ड ट्रम्प यांची जी स्टाईल आहे किंवा एकूणच त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते कॉन्ट्रोवर्शियल आहे। मग त्यांनी जे डिसिजन्स घेतलेले आहेत त्या अनुषंगाने ज्या प्रकारे महागाई वाढलेली आहे, ज्या प्रकारे अमेरिकेतल्या जनतेचं जीवनमान जे आहे ते खालावलेलं आहे, त्या अनुषंगानं असंतुष्ट व्यक्ती अशा प्रकारचा लोन वुल्फ अटॅक त्या ठिकाणी करतायत का? किंवा दुसरी पॉसिबिलिटी, ज्या प्रकारचं राजकीय ध्रुवीकरण त्या ठिकाणी आहे डेमोक्रेटिक पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी यांच्यामध्ये, मग डेमोक्रेटिक पार्टीच्या समर्थकाद्वारे अशा प्रकारचा हल्ला त्या ठिकाणी केला जातोय का? ही दुसरी पॉसिबिलिटी आपल्याला पाहावी लागेल। आणि तिसरी माझ्या मते सर्वात महत्वाची पॉसिबिलिटी म्हणजे ज्या प्रकारे इराण युद्धामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशाच्या अनुसार त्यांचा सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनीचा खात्मा करण्यात आला, त्याच्यानंतर IRGC न डोनाल्ड ट्रम्प याचा खात्मा करणाऱ्याला $18 मिलियन बक्षीस जाहीर त्या ठिकाणी केलं। ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता ग्लोबल जिहादी नेटवर्कचं, IRGCचं डायरेक्टली याच्याशी काही कनेक्शन आहे का? मागच्या काही काळामध्ये सुद्धा जे आहे अमेरिकेला अशा प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट मिळाले होते की काही भाडोत्री दहशतवादी, ज्यामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सुद्धा समावेश असू शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्लीपर सेलचा समावेश असू शकतो, त्यांच्याद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध हल्ला केला जाऊ शकतो। त्यामुळे हे सगळे फॅक्टर्स आपल्याला लक्षात घ्यावे लागतील। आणि काही लोकल फॅक्टर्समुळे हे होत आहे का, ग्लोबल जिहादी नेटवर्कचा याच्याशी संबंध आहे, हे ज्यावेळेस जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे हल्ले हे वारंवार डोनाल्ड ट्रम्प किंवा त्यांच्या स्वकीयांविरुद्ध होत राहतील, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। शेवटचा पण तेवढाच महत्वाचा मुद्दा, तिथे असणारे लॅक्स गन लॉज, म्हणजे तिथे कोणालाही जे आहे बंदुकीशी संबंधित लायसन्स मिळतं, तिथे जे आहे कोणालाही अशा प्रकारे गन लायसन्स मिळत असल्यामुळे अशा प्रकारचे हल्ले वारंवार होण्याचे प्रकार सुद्धा अमेरिकेमध्ये वाढताना आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत। अगदी, त्यामुळे सातत्यानं असे हल्ले होत आहेत आणि स्वतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पवर ही खरंच खूप चिंतेची बाब आहे। आणि जगामध्ये सुद्धा हा वेगळा संदेश जातोय की ते सुद्धा सुरक्षित नाहीये। त्यामुळे आगामी काळात या संदर्भात अमेरिकेकडून, खुद्द अमेरिकी सरकारकडून काय पावलं उचलली जात आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सर, आपण केलेल्या या संपूर्ण विश्लेषणासाठी।